नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. म्हणजेच की आपले सरकार सेवा केंद्राच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच की आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सातारा जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या जवळपास 1489 आपले सरकार केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. ज्यांच्यासाठी आता 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ज्यांच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद याचबरोबर जे काही कॉलेजच्या माध्यमातून आपले सरकार केंद्राची मागणी करण्यात आलेली आहे. अशा केंद्राकरता हे आपले सरकार ID देण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन GR निर्गमित करून यांच्यासाठीच्या अटी शर्ती पात्रता निर्गमित करण्यात आलेला आहे. याच अटी शर्ती पात्रतेच्या अधीन राहून लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र देण्याकरता ही प्रसिद्ध जाहिरात करण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता सातारा जवळी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रात स्थानिक रहिवासी सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करू शकतात. कोरेगावसाठी कोरेगाव विभागीय म्हणजेच की अधिकारी, कराड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाटणसाठी उपविभागीय अधिकारी, फलटणसाठी उपविभागीय अधिकारी आणि मनखटावसाठी म्हणजेच की मानखटाव उपविभागीय अधिकारी, वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अशा ठिकाणी 5 ऑगस्ट 2026 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्जदारांना हे अर्ज करता येणार आहे. अर्जदार यांचे प्रास्ताविक कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये करता येणार आहे. रिक्त असलेल्या जागांची यादी त्यासोबतच जोडण्यात आलेली आहे. याचबरोबर अर्जदारासाठी नवीन GR नुसार असलेल्या अटी शर्ती पात्रतेचे निकष सुद्धा या जाहिरातीसोबत देण्यात आलेले आहे. यांच्या माध्यमातून रिक्त असलेल्या या सर्व तालुक्यांमधील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद मधील रिक्त असलेल्या म्हणजेच की 1489 जागांची यादी ही 1489 जागांची जागी ही या जागेतील या रिक्त ग्रामपंचायत मधील जे काही लाभार्थी असतील या अर्ज करण्याची म्हणजेच की अर्जाची नमुना देखील देण्यात आलेला आहे. आपले सरकार सेवा केंद्र मिळवणे कामी अर्जाचा नमुना, अर्जदारांचा फोटो याचबरोबर अर्जदारांची जी काही माहिती वैयक्तिक आहे ती नाव वगैरे इंग्रजीमध्ये नाव, कोणत्या गावाचा रहिवासी आहे, त्यांची जन्मतारीख काय आहे, वय काय आहे, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर ही सगळी माहिती. त्यानंतर 12वीचे शिक्षण पदवी व उच्च पदवी किंवा MSc म्हणजे MSc झाली आहे का, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, आपले सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक गुंतवणूक करण्यासाठी चालवण्यासाठी सक्षम आहे का या संदर्भातील. यांच्यानंतर स्वतःच्या कार्यालयाची जागा, 2 कॅम्प्युटर किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेब कम यांच्या संदर्भातील विजेचे ब्रँड कनेक्शनची माहिती, दिव्यांग असेल किंवा दिव्यांगांची बद्दल ही काही माहिती द्यायची असेल किंवा CSC ID आहे का असा या ठिकाणी एक बंधनकारक आठव आहे. CSC ID नंबर बंधनकारक, बँकिंग किंवा प्रतिनिधी आहात का या सर्व माहिती यांच्यामध्ये भरून हा अर्ज विहित कालावधीमध्ये दिलेल्या कागदपत्रांसह आपला सादर करायचा आहे. 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहे. आपले सरकार सेवा केंद्र सातारा जिल्ह्याच्या या जाहिरातीची लिंक म्हणजेच की तुम्ही sataragovernment.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. व अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.